नमस्कार, मी विशाल सोनताटे. मी स्मिता विशाल सोनताटे. मी एक IT प्रोफेशनल आहे आणि मी पुणे येथे राहते. तर मला 7 वर्षापासून थायरॉईडचा त्रास होत होता. त्यानंतर कोरोनामध्ये मला शुगर डायग्नोज झाली. जेव्हा माझी शुगर डायग्नोज झाली तेव्हा मी नॉर्मल हेल्थ चेकसाठी गेले होते प्रेग्नन्सी ट्रीटमेंटसाठी. पण तिथे माझी शुगर 300 आली. तेव्हा डॉक्टरांनी मला 1 महिन्याच्या गोळ्यांचा कोर्स करायला लावला. पण 1 महिन्यानंतर माझी शुगर 400 आली. त्यानंतर मी होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली. पण त्यानंतर ती माझी डिस्कंटिन्यू झाली कारण मला कोरोना झाला. आणि कोरोनानंतर कोरोनाच्याच याच्यामधून मी ॲलोपॅथीचीच ट्रीटमेंट फक्त कंटिन्यू केली. त्यानंतर मला IVFची ट्रीटमेंट घ्यायची होती. त्यामुळे मी एक आमचे जे डॉक्टर आहेत नेहमीचे डायबेटॉलॉजिस्ट त्यांच्याकडे गेले. तर त्यांनी मला सांगितलं की जर तुम्हाला IVF करायचं असेल आणि तुमची जी काही शुगर असेल ती बेबीमध्ये पास न होण्यासाठी म्हणजे त्याचे चान्सेस 90% कमी होतात जर तुम्ही इन्सुलिन घेतले तर त्यांनी मला 20-10 इन्सुलिन चालू केलं. पण नंतर माझी शुगर लेवल परत वाढायला लागली आणि त्यानुसार त्यांनी माझी परत इन्सुलिन लेवल वाढवली आणि ती जवळजवळ 40-30 इतकी केली. पण नंतर मला इन्सुलिनचा खूपच त्रास व्हायला लागला. आणि त्याच दरम्यान माझा एक मित्र आहे, त्यांनी मला सांगितलं की डायबेटिक रिव्हर्सल असं काहीतरी आहे टर्म. तर मी म्हटलं असं काही होऊ शकतं का, कारण मी जेव्हा पण गोळी घेतलेली आहे आणि मी म्हणजे डॉक्टरांना पण विचारलं होतं, पण ते मला बोलले की तुम्हाला लाईफ टाईम ही गोळी घ्यायला लागेल. पण त्याने जेव्हापासून सांगितलं तेव्हापासून मी सगळीकडे म्हणजे सर्च करायला लागले यूट्यूबवर, गुगलवरती. तर मला भाग्येश सरांचा रेफरन्स भेटला. मग त्यानंतर मी DFFला कॉन्टॅक्ट केला. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला एक वेबिनार अटेंड करायला लागेल आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता DFF जॉईन करायचं की नाही. यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोळी देणार नाही, फक्त डाएट बेस प्रोग्राम असेल. त्यामुळे मग मी तो जॉईन केला. त्यानंतर गौरी जोशी मॅडमनी माझं काउन्सलिंग केलं आणि 2 महिन्यामध्येच माझी शुगर 400 ते 200पर्यंत आली. आणि आता माझी शुगर 150च्या खाली असते आणि फास्टिंग 100च्या खाली असते.